नमस्कार. सकलमच्या आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज संपूर्ण जगाचं लक्ष हे मध्य पूर्वेकडे किंवा पश्चिम आशियाई देशांकडे लागून राहिलं आहे. शनिवारी म्हणजे 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल या दोन राष्ट्रांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वेसर्वा किंवा सर्वोच्च नेते आयतुल्ला खामेनी हे ठार झाले. याशिवाय या हल्ल्यामध्ये इराणचे लष्कर प्रमुख आणि संरक्षण मंत्री देखील मारले गेले. या हल्ल्यानंतर इराणनं देखील त्याच ताकदीनं त्यांना प्रत्युत्तर दिलं किंवा काही क्षेपणास्त्र देखील डागले. पण या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमुळं काही प्रश्न जागतिक पातळीवर निर्माण झालेले आहेत. तो पहिला प्रश्न असा आहे की अमेरिकेनं हल्ला हा आत्ताच केला, का केला, हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे की खनिज तेलाचे दराच्या किंवा त्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे किंवा एक पुरवठा साखळीसुद्धा यामुळं डिस्टर्ब झालेली आहे. भूराजकीय समीकरणामध्ये बदल झाले आहेत. या सर्व प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, आंतरराष्ट्रीय अभ्यासक डॉक्टर श्रीराम पवार सर आणि विशेषतः यांचा मध्य पूर्व देशांमध्ये किंवा पश्चिम आशियाई देशांमधील त्यांचा अभ्यास चांगला आहे. आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, मी पहिल्या प्रस्तावनेत त्याचा काय उल्लेख केला की अमेरिकेनं हा हल्ला याच वेळी का केला किंवा त्यांनी यामागची काय कारण आहे. हे दुसरं म्हणजे की अमेरिकेला इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर आक्षेप आहे काय, त्यांच्या क्षेपणास्त्र उत्पादनावर आक्षेप आहे किंवा त्यांना तिथं काही सत्ता पलट हवा आहे, नक्की काय आहे यामागे? नाही, अमेरिकेला इराणची सत्ता म्हणजे अली खामेनी ज्यांचे ठार झाले या इस्रायलच्या आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यामध्ये, त्यांची सत्ता ही अमेरिकेला खुपत होती. आणि अमेरिकेला ही सत्ता खुपते असं नाही, इस्लामिक क्रांतीनंतर इराण ज्या पद्धतीने तयार झाला तो इराण अमेरिकेच्या पश्चिम आशियाविषयक जी चौकट आहे त्याच्याशी विसंगत आहे. अच्छा, आता हे समजून घ्यायला पाहिजे यातलं राजकारण काय आहे. तर अमेरिकेचे सगळे इंटरेस्ट हे दोन प्रकारचे पश्चिम आशियामध्ये आहेत. म्हणजे मध्यपूर्व आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये दोन प्रकारचे इंटरेस्ट आहेत. एक आहे इस्रायलला जिवंत ठेवणं किंवा इस्रायलचे संरक्षण कायम ठेवणं आणि इस्रायलचं वर्चस्व या भागात कायम ठेवणं. कारण हा जूनचा देश दुसऱ्या महायुद्धानंतर च्या काळामध्ये पॅलेस्टाईनच्या परिसरामध्ये वसवला गेला आणि तो देश जन्माला आला तेव्हाच अरब देशांनी त्याच्यावर आक्रमण केली आणि त्याच्या तो वाद अजून चालू आहे. तर ब्रिटन आधी आणि त्यानंतर अमेरिका ही इस्रायलच्या मागं कायमपणे उभे आहेत. तर इस्रायलचं संरक्षण आणि इस्रायलचं वर्चस्व हा त्यांच्या एकूण पश्चिम आशियातल्या रणनीतीचा एक भाग आहे. बरोबर आहे. दुसरा अमेरिकेचा जो महत्त्वाचा भाग आहे तो अमेरिकेची ऊर्जा सुरक्षा. म्हणजे अमेरिकेला जे तेल आणि नैसर्गिक वायू तो प्रामुख्यानं जो अरब देशातून मिळतो, तर त्याच्यावर अमेरिकेचं इंडस्ट्रियलायझेशन बराच काळ अवलंबून होतं. आता अलीकडं शेल ऑइलचा शोध लागला आणि अमेरिकेचं अवलंबन कमी झालं किंवा आता गरज पण नाही आहे त्यांना त्या तेलाची. पण अजूनही पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे हितसंबंध आहेत. अजूनही तेल अमेरिका तिथून खरेदी करते. तर एका बाजूला अरब देश आणि दुसऱ्या बाजूला इस्रायल या दोघांमध्ये एक संतुलन ठेवणं आणि या दोघांवरही अमेरिकेचं वर्चस्व कायम राहील या प्रकारची रचना करणं हे अमेरिकेच्या दीर्घकालीन धोरणाचा भाग आहे. याच्यामध्ये जोपर्यंत तिथं इराणमध्ये इराणचा शहा ज्याचा पहलवीची सत्ता होती ती प्रामुख्यानं ब्रिटन आणि अमेरिकेच्या पाठिंब्यावर सत्ता होती, तोपर्यंत अमेरिकेला काही प्रॉब्लेम नव्हता किंवा अमेरिकेच्या तंत्रानं तो सगळा भाग चालेल अशी परिस्थिती होती. सोव्हिएत संघ जरी असला त्या काळात तरी अमेरिकेच्या तंत्रानं तो भाग चालेल असा डॉमिनन्स तिथं होता. इस्लामिक क्रांती झाली 1979ला. म्हणजे 1952 काय 57 पासून ते 78 पर्यंत अमेरिकेला साजेशी धार्जिनी अशी सत्ता इराणमध्ये होती, याचा पहलवीची सत्ता होती. तर ती सत्ता उलटली आणि इस्लामिक क्रांती झाली. ते इस्लामिक क्रांतीचे नेते होते आयतुल्ला खोमेनी. तर ते शिया मुस्लिमांचे सर्वोच्च नेते, सर्वोच्च धर्मगुरू आणि इराणचे सर्वोच्च नेते अशी त्यांनी पोझिशन घेतली आणि इस्लामी राजवट इराणमध्ये स्थापित झाली. त्याच्या आधीची राजवट ही शहा हा मोनाज किंवा राजा असला तरी बऱ्याच अंशी मोकळी असलेली आधुनिक पाश्चिमात्यांकडे झोपलेली अशी ती राजवट होती. इस्लामिक क्रांती झाल्यानंतर ते सगळं बदललं आणि इस्लामिक क्रांतीसोबत खोमेनींनी
जे जे पाश्चात्य किंवा अमेरिकेशी सुसंगत आहे ते सगळे इराणमधून पुसून टाकायला सुरुवात केली. पाश्चात्य आणि त्यातून इराण हा अमेरिकेचा पश्चिम आशियातला शत्रू नंबर 1 झाला. बरोबर आहे. आणि मग खोमेनींचं निधन झालं आणि त्यानंतर हे खामेनी आले. आयतुल्ला अली हुसेन खामेनी असं त्यांचं मूळ नाव. तर ते सत्तेवर आल्यानंतर तेही तितकेच कडवे अमेरिका विरोधी होते. म्हणजे ते म्हणायचे 89ला आले. ते असं म्हणायचे की अमेरिका बडा सैतान आहे आणि इस्रायल छोटा सैतान आहे. म्हणजे सैतान ही इस्लामिक टर्म आहे. सतान म्हणजे परमेश्वर आणि सैतान. तर ते अमेरिकेला सैतान म्हणायचे, इस्रायलला पण सैतान, छोटा सैतान बडा सैतान असं अशा टर्मिनॉलॉजीमध्ये ते बोलायचे. तर हे जे पश्चिम आशियातलं अमेरिकेचं राजकारण आहे त्याच्यामध्ये इराण हा नेहमीच एक अमेरिकेचा विरोधक आणि ठोस विरोधक. कारण इराण हा खूप मोठा देश आहे त्या सगळ्या भूभागामध्ये. त्याची लोकसंख्या मोठी आहे, त्यात शिक्षणाचं प्रमाण चांगलं आहे, तिथले लोक तुलनेत आधुनिक आहेत, शास्त्रज्ञांची संख्या जास्त आहे, 9 कोटी लोकसंख्या आहे. हा सगळा विचार करता तो एक मोठा देश आहे जो अमेरिकेला थेट आव्हान त्या देशातल्या त्या भागातल्या वर्चस्वाला देऊ शकतो. अमेरिके हे जे म्हणेल नव्हे, पण त्या भागातल्या वर्चस्वाला देऊ शकतो आणि इस्रायलला पण आव्हान देऊ शकतो. रजा पहलवीची सत्ता होती तोपर्यंतचा इराण हा इस्रायलचा मित्रदेश, अमेरिकेचा मित्रदेश होता. म्हणजे इराणमध्ये आता इराणची क्षेपणास्त्र किंवा अण्वस्त्र, अजून अण्वस्त्र तयार केले नाहीत, पण अण्वस्त्राचा कार्यक्रम अमेरिकेला खुपतो आणि अण्वस्त्र बनवू नयेत यासाठी अमेरिकन सगळे जग प्रयत्न करतं. पण इराणमधला मूळ अणुप्रकल्प हा अमेरिकेच्या सहकार्यातून आला, इस्रायलच्या सहकार्यातून आला रजा पहलवीच्या काळात. कारण त्यावेळेला अमेरिकेला तेव्हाचा वाद हा इस्रायल आणि अरब देशाचा होता आणि तेव्हा इराण हा अमेरिकेशी सुसंगत वागत होता. पण ती सत्ता गेली, इस्लामिक क्रांती झाली, त्यानंतर हे सगळं बदललं. आणि मग खोमेनी जे होते, मूळ खोमेनी, तर ते अयतुल्ला खोमेनी, तर ते त्यांना हे अण्वस्त्राचा प्रोग्राम पण मान्य नव्हता. त्यांनी तो काही काळ गोंधळून पण ठेवला. पण नंतर खामेनी सत्तेत आल्यानंतर त्यांचाही तात्विकदृष्ट्या काय अण्वस्त्राला पाठिंबा नाही, पण इराणचा सार्वभौमत्व टिकवायचा असेल सुरक्षिततेसाठी, तर सुरक्षिततेसाठी हा अण्वस्त्र कार्यक्रम असला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि मग काही प्रमाणात पाकिस्तानची मदत, रशियाची, चीनची, उत्तर कोरियाची असं म्हटलं जाते, वेगवेगळ्या देशांनी त्यांना मदत केली. त्यातून त्यांनी अण्वस्त्र कार्यक्रम आपला पुढे न्यायला सुरुवात केली. युरेनियम एनरिचमेंटमध्ये एका टप्प्यापर्यंतचं यश इराणनं मिळवलं. आता 60% समृद्ध युरेनियमचा मोठा साठा इराणमध्ये आहे. 90%पेक्षा जास्त झाली की अण्वस्त्र बनवता येतात. 60 ते 90% बनवणं इतकं सोपं नाही आहे, पण ते करता येईल का, तर ज्या प्रकारचं तंत्रज्ञान त्यांनी हस्तगत केलं त्यातून ते अशक्य नाही आहे. आता अमेरिकेनं हल्ला का केला, तर त्याच्या मागची अलीकडच्या काळात अमेरिकेची जी रणनीती आहे पश्चिम आशियातली, त्याच्यामध्ये इस्रायल आणि अरब देश यांच्यामध्ये समझोते घडवणं आणि तिथली एक व्यवस्था कायम करणं ज्याच्यामध्ये इस्रायलचं वर्चस्व कायम असेल, पण अरब देशांचा आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या अंगानं फायदा होईल. यामधला एक महत्त्वाचा बदल आपण समजून घ्यायला पाहिजे. पश्चिम आशियातले जे अरब राष्ट्र आहेत, सौदी अरब, युनायटेड अरब अमिरात, कुवेत, ओमान, हे जे सगळे, जॉर्डन वगैरे जे सगळे राष्ट्र आहेत, यातले विशेषतः सौदी आणि UAE, ओमान, कतार, या सगळ्या देशांचे असं लक्षात आलं की आपली जी काही श्रीमंती आहे, आपला जो काही प्रभाव आहे, तो सगळा तेलावर आहे. आणि तेल हे काही इन्फायनाईट नाही आहे. बरोबर. तेला पलीकडच्या इकॉनॉमीवर बघायला पाहिजे. आणि ती इकॉनॉमी, ते दुबईसारखं शहर, आता सौदी पण त्या प्रकारच्या गोष्टी करते, शिक्षण, आरोग्य किंवा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तर तशी ती इकॉनॉमी उभी करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये त्यांना इस्रायलचं तंत्रज्ञान पाहिजे, अमेरिकेचा सपोर्ट पाहिजे आणि बाजारपेठ पाहिजे. त्यासाठी ते पॅलेस्टाईनचा पाठिंबा जो आहे तो पाठिंबा कायम, पण तो पाठिंबा शाब्दिक स्वरूपात, प्रत्यक्षात कृती काही करायची नाही असं म्हणून ते इस्रायलच्या जवळ जातील असा प्रयत्न अमेरिका करते. त्यातून अब्राहम अकॉर्ड नावाचे काही करार अरब देशांसोबत झाले. सौदी सोडला तर बाकीच्या महत्त्वाच्या देशांसोबत इस्रायल आणि अरब देश यांच्यामधले करार ट्रम्प आणि त्यांच्या मुलानं, जावयानं बऱ्यापैकी ते प्रत्यक्षात आणले होते. पुढच्या आपल्या डेव्हलपमेंट त्या दृष्टीने ते बघावं असा त्यामधला हेतू होता. आणि त्याच्यामध्ये इस्रायलचा स्वार्थ काय होता, ते एका बाजूला शांतता लाभेल, दुसऱ्या बाजूला आपल्या तंत्रज्ञानाला गिराईक मिळेल अरब देशांच्या माध्यमातून, आणि तिसऱ्या बाजूला पॅलेस्टाईनवरचा जो दबाव आहे तो कमी व्हायला लागेल. त्यांना जो गाझा आणि वेस्ट बँकेमध्ये त्यांचा विस्तार चालू आहे त्याच्यामधले अडथळे कमी होतील, अशी एक सिच्युएशन अमेरिका आणत होती. त्याला खोडा घातला इराणनं. हमास हे इराणची एक प्रॉक्झी
सिस्टम आहे असं मानलं जाते. इराणनं काय केलं मधल्या काळात या खामेनींनी, एक तर आपला क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम व्यवस्थित इस्टॅब्लिश केला, अण्वस्त्र बनवायला सुरुवात केली आणि इराणवर खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक निर्बंध लादले होते. ते मधल्या काळात ओबामांच्या प्रशासनानं काही प्रमाणात उठवले, पण ट्रम्पनी पुन्हा अतिशय टोकाचे निर्बंध लावले. त्यातून इराणची खूप कोंडी झाली. नाकेबंदी केली. तर त्या नाकेबंदीच्या काळामध्ये त्यांचा एकच गिरायक मोठं होतं, ते चीन. चीनला तेल पुरवायचं आणि त्या बदल्यात चीनकडून अन्य वस्तू घ्यायच्या, या प्रकारचा व्यापार तिथं चालू आहे. बाकी व्यापार खूप कमी आहे, भारतातूनही काही गोष्टी जातात पण खूप कमी आहे तो. तर त्या याच्यात त्यांनी आपली संरक्षणाची व्यवस्था मजबूत करताना 2-3 गोष्टी केल्या. एक, त्याला रेजिस्टन्स ऑफ ॲक्सेस म्हणतात. असे हमास हे पॅलेस्टाईनमध्ये म्हणजे गाझापट्टीमध्ये, लेबनॉनमध्ये हिजबुल्ला, येमेनमध्ये हुती बंडखोर, असा एक ब्रॉड बंडखोर सेना उभ्या केल्या की ज्यांचा धाक त्या भागात वाटेल. कारण हे गोरिल्ला आहेत, ते कधी पण हल्ला करतात, क्षेपणास्त्र टाकतात आणि ते तुमची शांतता नष्ट करू शकतात. दुसरा भाग, इराणमध्ये 3 प्रकारच्या मिलिटरी उभ्या केल्या. एक रिव्होल्युशनरी गार्ड जे आहेत ते थेटपणे खामेनींना रिपोर्टिंग करायची, तर ही अतिशय कडवं असं संघटन आहे. दुसरं, इराणची रेग्युलर मिलिटरी आहे. आणि तिसरं, त्यांचे आणखी एक अंतर्गत काय म्हणता येईल की पॅरामिलिटरीसारखी या संघटना आहे, जी अंतर्गत रेजिस्टन्स आहे ती सप्रेस करते, कल्चरल पोलिसिंग करते. त्याचे 90,000 रेग्युलर गार्ड आहेत आणि जवळपास 10 लाख व्हॉलेंटियर आहेत. असे 3 स्तरावरची सुरक्षा व्यवस्था आहे. आणि त्याशिवाय त्यांच्याकडे हवाई दल आहे ते खूप जुनं आहे, म्हणजे सोव्हिएत काळातली विमानं आहेत किंवा अमेरिकेची जी विमानं आहेत ती शहाच्या काळात आलेली विमानं आहेत. तेव्हा हवाई दलाच्या बाबतीत ते कमजोर आहेत, पण जमिनीवरचं जे पायदळ आहे किंवा इन्फंट्री आहे त्याच्यामध्ये मात्र ते तोडीस तोड अशी इराणची हे आहे. त्यातून इराणविषयी एक दबदबा पश्चिम आशियामध्ये होता की इराणची जर कळ काढली तर कदाचित ते महागात पडेल. पण इस्रायलनं मागच्या वर्षी काय केलं की हमासचं कंबरडं मोडताना इराणवर हल्ला केला. इराणच्या आकाशात इस्रायलची विमानं बिनधोकपणे उड्डाण करत होती. त्यातून लक्षात आलं की इराण विमानं पाडण्याची क्षमता इराणकडे नाही, हे सिद्ध झालं. त्यावेळेला इस्रायलला काय होतं तर अण्वस्त्र कार्यक्रम नष्ट करायचं होतं. त्यांचं स्टेटेड गोल होतं की इराणचा अण्वस्त्र कार्यक्रम हा अमेरिका आणि इस्रायलला धोका आहे किंवा जगाला धोका आहे, त्यामुळे आम्ही तो नष्ट करणार. त्यांनी बॉम्बिंग केलं. पण इस्रायलकडं अशा प्रकारची बॉम्ब विमानं नाहीत की जी जमिनीखाली खोलवर जे अण्वस्त्र प्रकल्प आहेत ते नष्ट करतील. तिथं अमेरिकेची बॉम्ब विमान, अमेरिका प्रत्यक्ष युद्धात उतरली, त्यांनी बॉम्ब विमानं वापरली आणि फर्डो आणि नतान ज्या मेजर साईट्स आहेत त्या उद्ध्वस्त केल्या. ट्रम्पने तेव्हा जाहीर केलं की आम्ही या साईट संपवलेल्या आहेत. पण प्रत्यक्षात त्या संपल्या का याविषयी शंका होती. त्यामुळं इराण आता कमकुवत आहे. त्यांना साथ देणारे तिन्ही ज्या बंडखोर गट आहेत ते गट जवळजवळ त्यांचं खच्चीकरण झालेलं आहे. हमास तुटलेला आहे, हिजबुल्लाची ताकद कमी झाली आहे आणि हुतीची ताकद ही येमेनपुरती खूप मर्यादित झाली आहे. बशर अल असद जे सिरियामधून मदत करू शकत होते त्यांची सत्ता उलटली आहे. रशिया युक्रेनच्या युद्धात अडकला आणि चीन प्रत्यक्ष मदत करणार नाही. ह्या सगळ्याचा विचार केला तर इराण अत्यंत कमकुवत अवस्थेत आहे. अशा वेळेला वार करून इराणची सगळं सामर्थ्य नष्ट करायचं आणि इराणमधलं रेजिम चेंज करायचा, ही उद्दिष्टे आता इस्रायल आणि अमेरिकेने ठेवली. ते ठेवत असताना दाखवलं काय अमेरिकेनं, युक्तिवाद काय, कशासाठी हल्ला केला, ते इराणकडे आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आहेत, इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल्स, की जी इराणमधून डागून अमेरिकेवर हल्ला करू शकतील. त्यातून अमेरिकेला धोका आहे आणि अण्वस्त्रांचा अमेरिकेला धोका आहे. अशा प्रकारचं कारण ट्रम्पने दिलं. आता ही दोन्ही कारणं बोगस आहेत. कारण एक तर इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल जे अमेरिकेपर्यंत जातील इतक्या पल्ल्याची क्षेपणास्त्र इराणकडे असण्याची शक्यता नाही. हे जगभरातल्या बॅलिस्टिक तज्ज्ञ जे आहेत, युद्धविषयक तज्ज्ञ आहेत, त्यांचं मत आहे. दुसरं, अण्वस्त्र आत्ता आज घडीला इराण लगेच अण्वस्त्र निर्माण करेल अशी परिस्थिती नाही. दुसऱ्या बाजूला अमेरिका इराणबरोबर वाटाघाटी करत होता, जे ओमेनच्या पुढाकारातून जिनिवामध्ये चालू होते. ओमेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की वाटाघाटी अंतिम टप्प्यात आहेत. इराणनं एनएच करण्याची जी फॅसिलिटी आहे ती IAEAला नियंत्रणासाठी मोकळी करायचं मान्य केलेलं आहे. म्हणजेच अण्वस्त्र निर्माण करणार नाही इथंपर्यंत इराण तडजोडीला तयार झालाय असं त्यांनी जाहीर केलं. दुसऱ्या दिवशी हल्ला झाला. म्हणजे त्या चर्चेच्या काळात बेसावत पण राहिल्यासारखं झालं. म्हणजे तोपर्यंत त्यांनी ते अब्राहम लिंकन सगळ्या बाजूनं इराणला घ्यायला होतं. त्यामुळे युद्ध कारणही दिसत होतं. कारणं जी सांगितली ती कारणं तकलात आहेत, ती कारणं काही पटण्यासारखी नाही. खरं कारण काय आहे ते पण त्यांनी उघडपणे सांगितले की इराणमध्ये रेजिम चेंज करायचा आहे, म्हणजे सत्ता पालट करायचं. सत्ता पालट करण्याचे 2 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. सत्ता पालट करायचा म्हणजे काय, एक तर खोमेनी यांना ठार करणं,
ते उद्दिष्ट त्यांनी पहिल्या 2 दिवसातच साध्य केलं. इस्रायलच्या विमानांनी बॉम्बिंग केलं आणि त्याच्यामध्ये खोमेनी जिथं होते ते सगळ्या इमारती नष्ट केल्या. त्याच्यामध्ये ते आणि त्यांचे नातेवाईक सगळेजण ठार झाले. याच्यामध्ये इस्रायल आणि अमेरिकेची ज्या गुप्त यंत्रणा आहेत, मोसाद आणि CIA यांचा महत्त्वाचा रोल होता. त्यांनी अतिशय पिनपॉईंट सगळी इन्फॉर्मेशन गोळा केली. मोसाद आणि त्यांनी केलेलं हे जॉईंट ऑपरेशन आहे असं म्हणतात. आणि मग त्याला त्यांचं जे लष्करी बळ हवाई दल आहे त्यांनी तितक्याच अतिशय काटेकोरपणे त्याचा वापर केला आणि हे सगळे त्यांनी संपवले. आता इराण देशासाठी ते शहीद झाले असं म्हणते स्वाभाविक आहे. खोमेनींनी शहादत दिली असं ते म्हणतात. तर आणि हे म्हणतात की एक कर्मा संपला अमेरिका आणि इस्रायलमध्ये. तर तो झाला प्रोपागंडा वार, ते चालत राहील. तर अमेरिकेनं यातलं मागच्या वेळी त्यांनी इराकवर हल्ला करताना सुद्धा असंच प्रोपागंडा वॉर प्रत्येक वेळेला प्रत्येक रेजिम चेंजच्या वेळेला अमेरिकेचं असंच असतं की इराकमध्ये त्यांनी सांगितलं की रासायनिक शस्त्र सद्दाम हुसेनकडे आहेत, त्यामुळे सद्दाम हुसेनला संपवलं पाहिजे. रासायनिक शस्त्र सापडलीच नाहीत, सद्दाम हुसेन संपला आणि इराकची जोरदार याच प्रकारे गडापींच्या विरोधात त्यांनी कांगावा केला, गडापींना संपवलं, तिथंही काही त्या प्रकारचं मिळालं नाही. तर हे अमेरिकेचा कांगावा करणं काही नवीन नाही. तसंच तो इराणमध्ये झालेला आहे. मुद्दा खोमेनींच्या याच्या नाही आहे. म्हणजे खोमेनींची राजवट ही काही फार चांगली राजवट होती असं म्हणायचं काय नाही. ती एक दमनकारी राजवट होती. ते त्यांच्या इंटरनल लोकांवरही खूप काय म्हणता येईल की दमनचक्र चालवत होते. अलीकडच्या काळामध्ये लाखो लोक त्यांच्या राजवटीविरोधात रस्त्यावर उतरले, तेव्हा हजारो लोकांचा मृत्यू झाला त्या आंदोलनामध्ये. अशा प्रकारची कारवाई तिथल्या त्यांच्या पोलिसांनी आणि सैनिकांनी केली. त्यामुळं आणि इराणमधला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, इराण हा एक तसा प्रगत म्हणता येईल असा देश आहे. शिक्षणाचं प्रमाण प्रचंड आहे, 90% जास्त लोक शिकले आहेत. महिलांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट असलेल्या महिलांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांना हवे तितके रोजगार नाहीत, कारण अमेरिकेनं मोठ्या प्रमाणावर इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे इराणमध्ये नवं काही प्रोडक्शन होण्याची शक्यता फार कमी आहे, नव्या नोकऱ्या तयार होण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे लोक फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. ते लोक या रेजिमच्या विरोधात आहेत, म्हणजे खोमेनी यांच्या सत्तेच्या विरोधात नाकेबंदी केली आर्थिक. त्यामुळं ट्रम्प आणि नेतन्याहू काय म्हणतात की लोकांनी आता सत्ता हातात घ्यावी आणि ही इस्लामिक क्रांतीतून आलेली सत्ता नष्ट करावी, उलटून टाकावी. त्यामुळं त्यातला एक भाग जो आहे की रेजिम चेंज करायचा खोमेनी यांना घालवणं, तो गेला. पण मी ज्याला म्हणतो की रेजिम चेंज इराकमध्ये करणं, लिबियामध्ये करणं आणि इराणमध्ये करणं याच्यामध्ये बेसिक फरक आहे. इराण लिबियामध्ये गडापी किंवा सदाम हे हुकुमशाह होते, पण तो एकच नेता होता आणि तो नेता संपला की ते राजवट कोसळली आणि मग तिथं अमेरिकेचा शिरकाव आणि मग त्यांना हवी ती राजवट बसवली. अशा प्रकारच्या गोष्टी करायला वाव बाकीच्या देशांमध्ये होता. इराणमध्ये इतकं सोपं नाही. याचं कारण इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाल्यानंतर तिथले जे लोक आहेत ते इस्लामवादी आहेत. इस्लामचा जो शिया पट्टी आहे तो तिथं आहे आणि ते काही लगेच लिबरल ऑर्डरकडं पाश्चात्य स्वरूपाचा एखादा नेता तिथं येईल आणि तो अमेरिकेच्या तंत्राने राज्य करेल ही शक्यता फार कमी आहे. दुसरी गोष्ट, तिथलं जे रेजिम आहे म्हणजे रुल्ला खोमेनींनी जी व्यवस्था, खोमेनींनी जी सिस्टम तयार केली होती ती सिस्टम इंटरलॉकड आहे. एका बाजूला हे धार्मिक नेते आहेत, सर्वोच्च नेते खामेनेई होते, ते त्यांच्याबरोबरचं एक धर्मगुरूंचं मंडळ आहे. दुसऱ्या बाजूला रेव्होल्युशनरी गार्ड आणि संरक्षण खात जे दल आहेत त्यांचं एक व्यवस्था आहे आणि तिसऱ्या बाजूला एक लोकशाही पद्धती म्हणजे निवडणुकीतून निवडून येणारं अध्यक्ष मंत्रिमंडळ, ती एक व्यवस्था आहे. आणि हे सगळे इंटरलॉकड आहेत. अंतिम निर्णय खामेनेई घेत आहेत, पण प्रत्येकाचा एक रोल आहे त्याच्यामध्ये. आणि सर्वोच्च नेता गेल्यानंतर नवा नेता कसा निवडावा आणि कसं चालवावं त्याचे पण एक निकष नियम तिथं आहेत आणि त्या पद्धतीने ते चालवायचा प्रयत्न करतात आता खामेनेई गेल्यानंतर. त्यामुळं नेता मारला म्हणजे रेजिम चेंज होईल ही शक्यता फार कमी आहे. ती शक्यता फक्त एकाच पद्धतीने होऊ शकते की लोकांनी खरंच बंड केलं आणि इस्लाम क्रांतीवाद्यांना संपवलं. जसं रजा पहलवीच्या काळामध्ये झालं, लोक रस्त्यावर उतरले, त्यांनी शहाची सत्ता संपवली आणि त्यातून इस्लामिक क्रांती झाली. हे इस्लामिक क्रांतीच्या मागे लोक उभे होते. आता इस्लामिक क्रांतीवादी नको असं जर लोकांनी ठरवलं असेल आणि त्यांनीच त्यांना उकडून टाकलं तर गोष्ट वेगळी, पण बाहेरून अमेरिका या पद्धतीचं काही करू शकेल ही शक्यता फार कमी आहे. तुम्हाला असं म्हणाले की ते खामेनीची जी काही दमनशाही राजवट होती हा त्यांचा आंतरिक किंवा सर्व राष्ट्राचा त्यांचा प्रश्न आहे का त्यांनी त्यांच्या देशानं तो प्रश्न हातात घेऊन तो सत्ता उलटून टाकायची आणि काय करायचे हा त्यांचा विषय होता. अमेरिकेनं बाहेरनं येऊन ज्या पद्धतीनं जे काय हल्ला केला आणि खामेनीला म्हणजे एखाद्या देशाचा निवडून आलेला किंवा नसला जो कोणी नेता असेल त्या नेत्याला संपवण्याचा अधिकार अमेरिकेला कोणी दिला. व्हेनेझुएलातून त्यांनी अध्यक्षांना रात्रीनं उचलून आणलं
आणि तिथं नवीन अध्यक्ष नेमला. म्हणजे ही पद्धत बरोबर नाही. ही पद्धत म्हणजे या पद्धतीला ना कुठल्या आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये अधिकार आहे, ना कुठल्या नियमात तिकडे स्थान पण आहे. येणार आहे. तर याला काय म्हणजे अमेरिकेची दादागिरी आहे, या पलीकडे यामध्ये काय नाही आहे. हा. म्हणजे खामेनींच्या रेजिमबद्दल तक्रारी असू शकतात, जगाला त्यांचा अण्वस्त्र कार्यक्रम थांबवला पाहिजे का तर थांबवला पाहिजे, याविषयी काही शंका असायचं कारण नाही. पण ज्या पद्धतीनं तुम्ही एक एक देश उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करताय आणि नेत्यांना संपवायचा प्रयत्न करताय, हे काही सुसंस्कृत राज्य म्हणताय किंवा व्यवस्था म्हणण्यासारखी परिस्थिती नाही आहे. खामेनी यामध्ये ठार झाले. आता खामेनी नंतरचं इराण हे कसं असणार आहे, ते जे काही नेतृत्व येणार आहे हे तेवढं ते स्ट्रॉंग असेल काय, किंवा खामेनी नंतरचा इराण कसा असणार आहे? दोन गोष्टी आहेत, खामेनी नंतरचा इराण आणि खामेनी नंतरचा जो इराण असेल त्याचा जगावर आणि पश्चिम आशियात काय परिणाम होईल या अंगाने त्याच्याकडे बघायला पाहिजे. खामेनी नंतरचा इराण हा त्यांची जी पद्धत आहे त्यानुसार कोणताही नेता ते निवडतील. आणि मी मगाशी म्हटलं तसं दोन शक्यता असू शकतात. एक, लोक खरंच वैतागले असतील तर ते या सगळ्यांना संधी आली की फेकून देतील. पण ती संधी कधी आहे, जेव्हा एव्होल्युशनरी गार्डचा संपूर्ण पराभव होईल. दोन त्यात हे असू शकतात. एक, त्यांचं टॉप लिडरशिप मारून टाकायची, इंटेलिजन्स इनपुट घेऊन टॉप लिडरशिप मारून टाकायचं, जो कोण प्रमुख होईल त्याला मारत जायचं, जे अमेरिका करू शकते. ते केल्यानंतर जे तिसऱ्या चौथ्या फळीतले मिलिटरी लिडर आहेत त्यांना हे जाहीर करायचं, ॲम्नेस्टी जाहीर करायची, म्हणजे त्यांना माफ करायचं त्यांचं हे. आणि तो देश मिलिटरीला न्यूट्रल करायचं आणि लोकांना उठाव करायला प्रवृत्त करायचं. हा त्यातला एक भाग असू शकतो की लोकांनी उत्स्फूर्तपणे उठाव करायचा आणि सगळ्यांनाच उलटून टाकायचं, म्हणजे रेव्होल्युशनरी गार्ड वगैरे सगळंच उलटून टाकायचं. यातलं काय होईल की नाही आपल्याला माहिती नाही, कारण तिथं ॲक्च्युली किती खतखत आहे याविषयीचा अंदाज करणं फार कठीण आहे. पण आत्ताच्या परिस्थितीत म्हणजे आत्ता जे दिसतंय त्याच्यामध्ये इराण खूप तिखटपणे प्रतिहल्ले करतोय. म्हणजे खोमेनींना मारल्यानंतर इराणनं पश्चिम आशियातल्या अनेक देशांना हल्ले केले आहेत. त्यात सौदी आहे, त्यामध्ये UAE आहे, त्याच्यामध्ये ओमान आहे, त्याच्यामध्ये कतार आहे, त्याच्यामध्ये जॉर्डन आहे. 9-10 देशांवर त्यांनी हल्ले केलेत. अमेरिकेच्या तळांवर हल्ले केलेत, दुबईवर हल्ला केला. आता यातली बहुतेक क्षेपणास्त्रे ही इंटरसेप्ट केली जातात, म्हणजे हवेतच ती पाडली जातात. त्यामुळे खूप प्रचंड नुकसान झालंय अशातला भाग नाही. पॅनिक होण्या इतकी परिस्थिती नाही आहे. पण काही क्षेपणास्त्रे पडतायत, त्यानं नुकसान होतंय, काही माणसं मरत आहेत, हे पण वस्तुस्थिती आहे. अजिबातच काही झालेलं नाही अशातला भाग नाही. काही विमानं आज अमेरिकेची क्रॅश झाली अशी पण बातमी आहे. आता ते इराणच्या हल्ल्यात झाली की अमेरिकेच्याच काही ते युद्ध सेवा करत असताना किंवा त्यामध्ये क्रॅश झाली माहिती नाही. पण अमेरिकेचं पण नुकसान यामध्ये होतं, या अरब देशांचं पण नुकसान यामध्ये होतं. आणि आपला सर्वोच्च नेता मारल्यानंतर त्यांच्याच पठडीत तयार झालेले जे नेते आहेत ते अधिक कडवेपणानं उत्तर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे युद्ध कदाचित आणखी लांबू शकते. हे अधिक गुंतागुंतीचं युद्ध होऊ शकते, चिघळू शकते. तो एक परिणाम इराणच्या अंतर्गत पण आहे आणि बाहेर पण आहे. त्याचे बाहेरचे परिणाम जे आहेत ते प्रामुख्यानं अर्थव्यवस्थेवर आहेत. म्हणजे इमिजिएट काय होतं, पश्चिम आशियात कुठलाही संघर्ष झाला की तेलाच्या किमती वाढतात, जशा आपण काल आज वाढताना बघितल्या. शेअर मार्केट गडगडतात, जगभरातल्या शेअर मार्केटवर त्याचा परिणाम होतो. आपल्या शेअर मार्केट पण आज मोठ्या प्रमाणावर भारतातलं गडगडलं. तर हे तातडीचे परिणाम आहेत. थोडेसे लॉंग टर्म परिणाम काय आहेत, तर होर्मुझची समुद्रधुनी जी आहे तर ती जर इराणनं ब्लॉक केली, या युद्धात जर ब्लॉक झाली तर तिथून होणारी तेल वाहतूक आणि अन्य मालाची वाहतूक किंवा त्या सगळ्या पश्चिम आशियामध्ये अन्य देशातून होणारी वाहतूक ही थांबेल. सौदी अरेबिया, इराक वगैरे त्या सगळ्या देशांमध्ये होणारी वाहतूक ही थांबेल. आणि ती थांबली की एकतर तेलाच्या किमती वाढतील, अन्य सगळी महागाई वाढेल आणि अन्य देशातून होणारी निर्यात पण बंद होईल. म्हणजे भारतातून आपलं जळगावसारखा भाग आहे जिथून केळी निर्यात होत्या आत्ताच्या काळामध्ये. आणि आजच एक बातमी आहे की 40 कंटेनर केळीचे भरलेले मुंबईच्या बंदरामध्ये पडून आहेत, कारण ते जाऊ शकत नाही. बरोबर. आणि असे आणखी कंटेनर वेगवेगळ्या गोष्टींचे अडकून पडले असतील. तर हे जे आहे हे नुकसान आहे. पण हे काही काळ चालत राहील असं नुकसान आहे. पण दीर्घकाळात आर्थिक फटका हा निश्चितपणे असेल. आणि युद्धानंतर एक डिवास्टेशन असतं, म्हणजे मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत होतं, इमारती उद्ध्वस्त होतात आणि ते मग पुन्हा उभा करायला खूप वेळ लागतो. तर या प्रकारचे परिणाम हे निश्चितपणे याच्या अनुषंगाने आणखी एक उपप्रश्न असा आहे की ही जी काय होर्मुझची जी समुद्र आहे तिथून तेलाचा पुरवठा खंडित झाला तर मग रशिया आणि अमेरिका हेच मुख्य तेलाचे पुरवठादार होऊन हे कंट्रोल करतील का जगावर, अशा पद्धतीची शक्यता वाटते का तुम्हाला? नाही, एक तर रशियाच्या तेल निर्यातीवर खूप कठोर बंधनं अमेरिकेने घातली आहेत. त्यामुळे रशियातून तेल निर्यात आता खूप कमीच व्हायला लागली आहे. चीन घेतो, काही प्रमाणात बाहेर घेतो, बाकीचं कोण फार मोठ्या प्रमाणात रशियातून चीन
तेल घेत नाही. अमेरिकेतून तेलाची निर्यात होते एक आहे, पण पश्चिम आशियातल्या तेलाला सबस्टिट्यूट अशा प्रकारे कोण तेल पुरवठा करेल अशी आत्ता शक्यता नाही. म्हणजे व्हेनेझुएलातल्या सगळ्या खाणी गायब झाल्या, तिथून सप्लाय मोठ्या प्रमाणात सुरू झाला तर गोष्ट वेगळी, पण आता पश्चिम आशियातल्या तेलाला आत्ता पर्याय नाही आहे. त्यामुळं होर्मुझची खाडी बंद झाली तर तेलाचा पुरवठा कमी होईल हा काय माझी इतकी, पण ते होऊ देणार नाहीत लोक, जगातले अमेरिका आणि सगळ्या शक्ती ते होऊ देणार नाहीत. पण डिसेप्शन नक्की होऊ शकतं आणि त्याचा परिणाम तेलाचा पुरवठा कमी होण्यावर नक्की होऊ शकतो, तेलाच्या किमती वाढण्यावर होऊ शकतो. त्यामुळं विशेषतः सौदी सगळ्यात मोठा तेल उत्पादक देश आहे, त्यामुळे तिथून तेल निर्यात ही व्हावीच लागेल. त्याशिवाय जगातलं इंडस्ट्रियलायझेशन आहे ते चालणार नाही, चाकं फिरत राहणार नाहीत. त्यामुळं तो फटका हा निश्चितपणे असेल. आता यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे की हे युद्ध कधीपर्यंत चालेल. म्हणजे हवाई हल्ला म्हणाल तर अमेरिकेची सुप्रिमसी सिद्ध आहे. अमेरिकेचं विमान पाडण्याची क्षमता इराणमध्ये नाही, इस्रायलची विमानं पाडण्याची क्षमता इराणमध्ये नाही. क्षेपण असताना एखादं पडलं तर पण ती शक्यता नाही. त्या प्रकारचे सर्व्हिलन्सच्या ज्या यंत्रणा असतात, इंटरसेप्ट करणाऱ्या यंत्रणा असतात, त्याही इराणकडे काही फार प्रगत नाही आहेत. त्यामुळे पण ते हल्ले करून दुसऱ्याचं नुकसान करू शकतात. कतारच्या तळावर हल्ला करायचा, गोव्यातल्या तळावर हल्ला करायचा, त्या प्रकारचं नुकसान ते करू शकतात. ज्याला रेजिम चेंज म्हणतात, जे अमेरिकेचं उद्दिष्ट आहे की अमेरिकेला पाहिजे काय आहे तर अमेरिकेशी सुसंगत सत्ता तिथं पाहिजे. म्हणजे जशी शहाची सत्ता होती अशा प्रकारची अमेरिकेच्या भूराजकीय समीकरणात बसणारी सत्ता पाहिजे. आता अमेरिकेच्या भूराजकीय समीकरणात बसणारी सत्ता म्हणजे जी एका बाजूला इस्रायल बरोबर भांडण काढणार नाही, दुसऱ्या बाजूला अमेरिकेचे हितसंबंध जोपासेल अशा प्रकारची सत्ता तिथं आणायची. म्हणजे आत्ता तिथं असलेले रिव्होल्युशनरी गार्ड, आत्ताची तिथली मिलिटरी, आत्ताची तिथला जो काही धार्मिक संस्थांचा प्रभाव हा सगळा नष्ट करावा लागेल, सरकार आणावं लागेल. आता ते आणायचं म्हणजे तुम्हाला बहुधा जमिनीवरचीच कारवाई करायला लागेल. फक्त हवाई कारवाईनं अशा प्रकारचा बदल घडवणं हे जवळजवळ अशक्य आहे. हे युद्ध लांबणार, आणि जमिनीवरचं युद्ध म्हणजे खूप लांबणीवर टाकणार युद्ध. जमिनीवरचं युद्ध हे लगेच संपत नाही. म्हणजे आपण बघितलं की त्याचं इराकमध्ये काय झालं, अफगाणिस्तानात काय झालं, आणि इंच लढवायला लागतं. आणि 3 फळ्या आहेत इराणच्या लढणाऱ्या, त्या फळ्या आणि त्यांचे जे 10 लाख व्हॉलेंटियर आहेत हे रस्त्यावर चौकात गोळीला करू शकतील. आणि हे जर झालं तर जसं सिरियात झालं, जसं इराकमध्ये झालं, जसं अफगाणिस्तानात झालं की युद्ध लांब खेचत गेलं. कदाचित तुम्ही ते जिंकाल, पण जिंकलं म्हणून त्या क्षेत्रावर ताबा ठेवता येईल शक्यता कमी. कारण अफगाणिस्तानातून अल्टिमेटली अमेरिकेला माघार घ्यावी लागली. अमेरिकेचे लोक आहे त्या वस्तू सोडून पळून गेले. असं अंतिमतः झालं 10 वर्ष, इतक्या 22 वर्षाच्या युद्धानंतर. इराकचे तुम्ही धुळदाण केली, इराक हा देश जवळजवळ नेस्तनाबूत केला, पण त्यातून झालं काय? प्रश्न असा असतो की अशा युद्धातून साधायचं काय? तर असं जमिनीवर बूट्स ऑन ग्राउंड ज्याला म्हणतात तर ते अमेरिका करणार का? कारण ट्रम्प यांचे निवडणुकीतलं आश्वासन काय होतं, मी कुठलंही नवं युद्ध सुरू करणार नाही आणि आहे ती युद्ध बंद करेन. असं असताना तुम्ही इराणच्या मधच्या युद्धात उतरलेला आणि ती युद्ध काही एक कारवाई मिलिटरी ॲक्शन इथंपर्यंत मर्यादित असेल तर गोष्ट वेगळी. पण तुमचे जर बूट्स ऑन ग्राउंड, तुम्ही जर प्रत्यक्ष लष्कर तुमचं इराणच्या युद्धात उतरलं तर ते तुम्हाला डॅक कर जाणार. कारण मग तुम्हाला आता युक्रेन आणि रशियाचं आपण बघतो आहोत तर एक आठवड्याभरात संपेल असं वाटणार युद्ध 4 वर्ष चाललंय तरी पण संपत नाही. आणि जास्तीत जास्त 20% भाग रशियानं जिंकलाय, त्यातलाही 7% आधीचा क्रिमिया जिंकला तो. म्हणजे फार तर 12-13% भाग जिंकायला 4 वर्ष रशियाला घालवायला लागली. हे असंच ताकदवान रशियाचं लष्कर होतं. तरी तेच अमेरिकेचं इराणमध्ये घडू शकतं. इस्रायलचा प्रॉब्लेम तोच होऊ शकतो. इस्रायल अमेरिकेचं संयुक्त कारवाई जरी केली तरीसुद्धा, अगदी नाटो देशांनी मिळून कारवाई केली तरीसुद्धा जमिनीवर इराण जिंकणं हे इतकं सोपं नाही आहे. आणि ते युद्ध मात्र जगाला तापदायक ठरेल आणि अमेरिकेला एका प्रदीर्घ अशा युद्धात खेचेल जे अमेरिकेला नको असेल. अच्छा, म्हणजे त्यांचं जे मुख्य उद्दिष्ट जे आहे की बाबा तिथे एक सत्ता पालट करायचा आहे, त्याला पण तळा जाऊ शकतो. इस्रायलचं पण आहे की बाबा आपणच तिथं कंट्रोल करावा मध्य पूर्व देश, त्याला इतकं सोपं नाही, एवढं सोपं नाही. तुम्ही आता मगाशी जो उल्लेख केला की बाबा अमेरिकेचं जे काय दादागिरी सुरू आहे, तिकडं चीनचं तैवानवर लक्ष आहे, तिकडं रशियाचं युक्रेनवर चालू आहे. हे म्हणजे या जागतिक पातळीवर ह्या ज्या काय घडामोडी होत आहे किंवा आंतरराष्ट्रीय काही नियम आहे, ह्या सगळ्याला कंट्रोल करणारी एक बॉडी आहे की संयुक्त राष्ट्र आहेत, त्याला युनायटेड नेशन्स म्हणतोय. तर युनायटेड नेशन्सचं हे अपयश आहे असं तुम्हाला वाटतं? संयुक्त राष्ट्रांचं दुसरा प्रश्न असा की मग या सगळ्या बॅकग्राऊंडवर आणखी एक अशी एक व्यवस्था की या सगळ्यांना एक त्याला दुसरी एक व्यवस्था करणं गरजेचं आहे का?
एक तर संयुक्त राष्ट्रांची स्थापनाच युद्ध होऊ नयेत यासाठी झाली, युद्ध थांबवण्यासाठीच संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला त्यासाठीच अधिकार दिले आहेत. तर आता त्या अधिकार दिल्यामध्ये 5 NATO देश आहेत आणि त्यातला एक अमेरिका आहे. त्यामुळे अमेरिकेने एखादं युद्ध सुरू केलं सुरक्षा समिती, तर त्या सुरक्षा समितीमध्ये सुरक्षा परिषदेमध्ये अमेरिकांना कायदे काय वापरतो, त्यामुळे अमेरिकेला थोपवता येत नाही. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये कारवाई केली, अमेरिकेने इराकमध्ये कारवाई केली, अमेरिकेची सिरियामध्ये कारवाई चालू आहे, अनेक ठिकाणी अमेरिकेची छोटी मोठी युद्ध चालू आहेत. त्या व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला उचल, यातल्या कुठल्याही गोष्टीला अमेरिकेला कोणी थांबवू शकलेलं नाही. याचं कारण सुरक्षा परिषदेमध्ये त्यांना व्हेटोचा अधिकार आहे. जसं रशियाला युक्रेनमध्ये कोणी थांबवू शकलं नाही, त्यांना व्हेटोचा अधिकार आहे. त्यामुळं ही व्यवस्था काम करत नाही. ही व्यवस्था बळी तो कानपिळी अशा प्रकारची आहे, ज्याची ताकद आहे त्याची दादागिरी चालणार अशा प्रकारची आहे. हे आता सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं अमेरिकेला रोखता येणं संयुक्त राष्ट्रातून जवळजवळ अशक्य आहे. आता अमेरिकेची इंटरनल एक सिस्टम आहे की अमेरिकेला कुठलंही युद्ध अधिकृतपणे डिक्लेअर करायचं असेल तर ते काँग्रेसनं करायचं असतं. काँग्रेस पुढे प्रस्ताव घेऊन जायचा, अध्यक्षांनी प्रस्ताव त्यांनी मान्य करायचा. हे युद्ध अजून अधिकृत डिक्लेअर झालेलं नाही. त्यामुळे अमेरिकेत एक चर्चा काय आहे की असं युद्ध ट्रम्प करू शकतात, काही कायदेशीर आहे का. पण त्याच्यामध्ये एक आणखी अशी पण तरतूद आहे की अध्यक्षांना एक लिमिटेड मिलिटरी ॲक्शन घ्यायची परमिशन आहे, की अमेरिकेला धोका असेल तर इमिजिएट ॲक्शन घ्यायची अध्यक्षांना परमिशन. त्या परमिशनच्या आधारे आत्तापर्यंत अनेक अमेरिकेच्या अध्यक्षांनी अशा प्रकारची युद्ध सुरू केली आहेत. त्याला ॲक्शन म्हणायचं पण ॲक्च्युअली ती युद्ध आहेत. आता पण ट्रम्प काय म्हणतायत तर ही एक आमची मिलिटरी ॲक्शन आहे, ती काही कॉम्बॅट ऑपरेशन म्हणतात, ती काही युद्ध म्हणत नाही. आता डिक्लेअर्ड युद्ध नाही, कॉम्बॅट ऑपरेशन आहे. आणि कॉम्बॅट ऑपरेशनच्या नावाखाली ते पूर्ण युद्ध पण करू शकतात. तर हा जो पेस आहे त्यामुळे अमेरिकेला रोखणारे जगात कोणी नाही आणि ट्रम्पला रोखणारे अमेरिकेत कोण नाही आहे. त्यामुळे ट्रम्प नावाचा एक असा घटक तयार झाला आहे की जो आपल्याला वाटेल ती दादागिरी जगावा लागतो. पुन्हा पुन्हा मी तेच म्हणतो की खामेनेंची राजवट वाईट होती का, तर ती वाईट असेल, पण त्यांची वाईट राजवट ती तुम्हाला अधिकार कोणी दिला किती राजवट संपवायचा. तर हा जो प्रश्न आहे याला आत्ता उत्तर नाही आहे. पॅरलल व्यवस्था आज कुठली नाही आहे. पण पुन्हा ट्रम्प गाझा म्हणजे पॅलेस्टाईनचे मधला जो गाझाचा भाग आहे त्या गाझाचं व्यवस्थापन करण्यासाठी एक नवं मंडळ तयार करण्याचा बोर्ड ऑफ पीस या नावानं तयार करतात आणि त्याचे अध्यक्ष ट्रम्प स्वतः झालेले आहेत. आणि ट्रम्प अध्यक्ष म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून नाही, ते ट्रम्प म्हणून अध्यक्ष आहेत. म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षपदावर ते गेले तर हयात त्याचे अध्यक्ष आहेत. आणि त्यात त्यांनी वेगवेगळ्या देशांना निमंत्रित केलं आहे. त्याला काहीतरी त्यांनी फी ठेवली आहे की अमुक लाख डॉलर दिले की तुम्ही त्या परिषदेचे सदस्य झाला, बोर्डाचे मेंबर झाला. त्यात त्यांनी भारताला पण निमंत्रण दिले, त्यांनी सगळ्या जगातल्या मोठ्या मोठ्या देशांनी निमंत्रण दिले. पण पाकिस्तान, इजिप्त सारखे देश सोडले तर कोण त्याच्यावर गेलेलं नाही. तर ट्रम्प एका अर्थाने एक पॅरलल व्यवस्था व्यवस्था तयार केली. त्याला अजून जगाची मान्यता फार नाही आहे. पण एका बाजूला ही असाच जो धटिंगण आहे तो आपली धटिंगणांची आणखी एक यंत्रणा तयार करतो काय, असा एक त्यातला एक उपमुद्दा या निमित्तानं पुढे येतोय. पण पुन्हा इराणच्या युद्धापुरतं जर आपण बघितलं तर इराणच्या युद्धामध्ये अमेरिकेला रोखणार आता संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद रोखण्याची शक्यता नाही, अमेरिकेची अंतर्गत व्यवस्था रोखण्याची शक्यता नाही. हे युद्ध अमेरिकेनंच ठरवायचं आहे कुठंपर्यंत चालवायचं. आता अमेरिकेनं लगेच काय केलं की इराण वाटेघाटीला तयार, तो ऑलरेडीच तयार होता, त्याच्यासाठी हल्ले करायची गरज नव्हती, तो ऑलरेडी तयार होता. उलट आता हल्ले झाल्यानंतर जे कोण आता तिथले अध्यक्ष आणि नवा जो कोणी समोर येतोय त्यांचा प्रमुख, ते उलट आता वाटाघाटीला आम्ही नकार देतो म्हणताय. इराण दिवसला गेलाय. त्यामुळं अण्वस्त्रावरच्या वाटाघाटी आहेत त्या आता पुन्हा वाटाघाटीच्या टेबलवर हे लोक येतील का याच्याविषयीची शंका आहे. एका नव्या ज्याचा निर्णय माहिती नाही अशा संघर्षामध्ये या निमित्तानं लोटलेला आहे. याच्यामध्ये प्रॉब्लेम काय असतो, एकदा जर जमिनीचं युद्ध सुरू झालं तर त्याचे परिणाम कोणाला सांगता येत नाहीत. म्हणजे इराक अमेरिकेनं जिंकला का तर जिंकला, सद्दामला फाशी दिलं, म्हणजे तुमचं स्टेटेड उद्देश होतं की रिजिम चेंज करायचा, सद्दाम हा कर्माय, हा याचा जगाला धोका आहे, त्याला नष्ट करायचं तुम्ही केलं. त्याचा अंतिम परिणाम काय झाला, लादेनला मारलं तुम्ही, हा किंवा लादेनला मारलं. तर इराकमध्ये जेव्हा सद्दामला मारलं त्यानंतर तिथे जे लढवय्ये होते, जे प्रशिक्षित घेतलेले लोक होते ते बेकार झाले, त्यांनी इसिस निर्माण केलं. म्हणजे इराकपेक्षा किंवा अल कायदापेक्षा सुद्धा खतरनाक एक ऑर्गनायझेशन इसिसच्या निमित्तानं तयार झालं. आणि ते मोडायला मग जगाला खूप प्रयत्न करावे लागले. त्यांनी सिरियामध्ये ताबाच घेतला, इसिसचं राज्यच तयार केलं, धर्मराज्य किंवा खरं तर भयराज्य म्हणतो मी त्याला, ते तयार केलं आणि ते मोडायला जगाला खूप त्रास झाला. त्यातून सिरियात जो काही प्रॉब्लेम झाला त्यातून स्थलांतरितांच्या लाटा तयार झाल्या आणि हे स्थलांतरित युरोपच्या अनेक देशात जात आहेत आणि तिथले मूळचे लोक आणि स्थलांतरित
हे मुस्लिम आहेत सगळे. तर यांच्यामध्ये एक क्लास तयार झाला आहे, कल्चरल क्लास पण त्याच्यामध्ये आहे. आणि सगळा युरोप त्याच्यामध्ये असते आहे. आणि त्यातून युरोपमधले जे अतिउजव नेतृत्व आहे, म्हणजे जे टोकाचं उजव आहे, म्हणजे ते धर्मावर बोलतायत, वंशावर बोलतायत, असे जे लोक आहेत त्यांना बळ मिळायला लागले. म्हणजे अमेरिकेच्या या कारवाईनं काय केलं, सद्दाम संपला ठीक आहे, पण त्यातून जगामध्ये तुम्ही अस्थिरता निर्माण केली. तुम्ही अफगाणिस्तानमध्ये तेच घडवलं. अफगाणिस्तानचा विध्वंस झाला, पण झालं काय, पुन्हा तालिबानच तिथं आला. तर हे जे आहे की जमिनीवरच्या कारवाईतून जेव्हा युद्ध संपतंय त्यानंतर हाताला काय लागतंय. इराण या पेक्षा खूप मोठा देश आहे, इराक किंवा ह्याच्यापेक्षा 9 कोटीचा देश आहे आणि म्हणजे सुशिक्षित प्रजा असलेला देश आहे. हे जर सगळे मिलिटंट झाले तर ते जगाला केवढ्याला पडेल, महागच पडणार. त्यामुळं कारवाई करण्याचे जे अंतिम उद्देश आहेत ते काय आहेत, हा महत्त्वाचा भाग आहे. आत्ता रेजिम चेंजमधला एक भाग खामिनींना संपवणं हा यात यश आलं, पण प्रत्यक्ष सत्ता बदल करणं, अमेरिकेला हवी तशी सत्ता आणणं हे अजून साध्य झालं नाही. हे साध्य तिकडनं आव्हान तो ठीक आहे, तो म्हणत असेल, त्याला वाटत असेल आपल्याला यावं, पण त्याला स्वीकारायला पाहिजे ना लोकांनी. कारण जे लोक इस्लामी क्रांतीच्या आधी गेले आहेत, जरी क्रांतीचे नेते त्यांना नको असतील, पण ते इस्लाममध्ये अंत्यसंस्काराला काल गर्दी लाखो लोक जमले. कारण त्या खामेनेई हे इराणचे सर्वोच्च नेते होते, तसे एकूण शियापंथीयांचे नेते होते ना. त्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर भारतात सुद्धा निदर्शनं झाली, जगातल्या अनेक देशामध्ये निदर्शनं झाली, कारण ते त्या शियापंथीयांचे धर्मगुरू एका हातात आहेत. त्यामुळं त्यांना मारण्याचे परिणाम हे जगभर असणार आहेत. हे इतकं सोपं नाही आहे. अमेरिकेनं मारलं ठीक आहे, यश आहे, पण रिजिम चेंज ज्याला म्हणता येईल पूर्णपणे, तो खूप अवघड आहे आणि त्याच्यातून अनेक नवे गुंठे, नवे प्रश्न तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवायचे असतात तेव्हा वाटाघाटींचा मार्ग कायम ओपन ठेवायचा असतो. आणि वाटाघाटीतून तुम्हाला जे साध्य करता येईल ते युद्धानं साध्य होईलच असं नाही. युद्ध हे शेवटी एक उपाय असतो की त्याच्यातून पुन्हा वाटाघाटीला यायचं असते. युद्ध हा शेवटी अंतिम पर्याय. वाटाघाटींना भाग पाडण्यासाठी युद्धा मार्ग म्हणून युद्धाकडे फायदा बघता येतं. युद्धातून एक देश दुसऱ्या देशावर पूर्ण वर्चस्व गाजवेल आणि तिथली मूळ व्यवस्था उलटून टाकेल ही शक्यता आधुनिक जगात जवळपास नाही. ते अमेरिकेला पण कुठे शक्य झालेलं नाही आतापर्यंत. त्यामुळं ह्या युद्धाचा पण परिणाम असा काही पूर्ण अमेरिकेला हवा तसा होईल ही शक्यता फार कमी आहे. तर थोडं आपण आता थोडं भारताच्या भूमीकडे येऊया. आता भारत आणि अमेरिकेचा संरक्षण करार झाला आहे. इस्रायलचे भारताचे मैत्री संबंध आहेत. परवाच पंतप्रधान मोदी इस्रायलला भेट देऊन आले, म्हणजे युद्ध सुरू व्हायचे 2 दिवस आधी गेले. इराणचे पण संबंध भारताचे चांगले आहेत. भारताची भूमिका तटस्थतेच्या टाईप आहे. तर आता काय राहील भारताची भूमिका? भारताची इराण सोबतचे जे संबंध आहेत ते कुठल्याही सत्तेपेक्षा पण खूप पलीकडचे आहेत. म्हणजे इराण हा एक जुनं सिव्हिलायझेशन आहे, म्हणजे हजारो वर्षाची सभ्यता आहे. म्हणजे इस्लाम याच्या आधी पण इराणची पर्शियन संस्कृती होती आणि प्रगल्भ संस्कृती इराणची आहे. ती आणि भारतीय संस्कृती यांची देवाणघेवाण खूप जुनी आहे. त्यामुळं ते संबंध आहेत. त्याशिवाय व्यापारी संबंध खूप चांगले संबंध होते अमेरिकेच्या निर्बंधापर्यंत सुद्धा. तसंच इस्रायलच्या अलीकडच्या काळात आपले संबंध चांगले आहेत. आपला मूळ पाठिंबा हा भारताचा पॅलेस्टाईनला आहे. पॅलेस्टाईन हे स्वतंत्र राष्ट्र व्हावं यासाठीचा पाठिंबा देण्यातले आघाडीचा देश भारत आहे. पण अलीकडच्या काळात आपण इस्रायलकडे अधिक झुकायला असं दिसतंय. विशेषतः 91 नंतर म्हणजे नरसिंहांचं सरकार असतानाही सुरुवात झाली आणि मोदींचं सरकार आल्यानंतर हे संबंध अधिक दृढ होत आहेत. विशेषतः इस्रायली तंत्रज्ञान, सर्व्हिलन्स आणि मिलिटरी टेक्नॉलॉजी याच्यामध्ये आपली देवाणघेवाण ही खूप घट्टपणे वाढते. त्या पार्श्वभूमीवर आत्ता आपण भारतानं अधिकृतपणे इराणच्या विरोधात काही केलेलं नाही आणि इस्रायलच्या विरोधातही आपण काही करत नाही, हीच भूमिका आहे. पण या युद्धाचा परिणाम म्हणून काही काळ आपला तेल पुरवठा डिस्टर्ब होऊ शकतो, काही काळ आपली आयात निर्यात जी काही थोडीशी आहे, मगाशी मी केळीचं उदाहरण दिलं त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. आणि मेजर जो परिणाम आहे तो इराणमधलं चाबहार नावाचं जे बंद आहे ते बंद विकसित भारत करणार होता. खूप वर्ष चाललात खडलेला अनेक कारणांनी प्रकल्प आहे. हे बंद जर आपण विकसित केलं तर त्याच्यातून भारताला सेंट्रल आशियामध्ये, मध्य आशियामध्ये जायचा एक मार्ग सापडतो. मध्य आशिया एक खूप मोठा प्रदेश आहे की जिथं व्यापारी संबंध प्रस्थापित करणंही भारताचा एक प्रायोरिटीचा भाग आहे. आणि पाकिस्तानमध्ये असल्यामुळं आपण पाकिस्तान ओलांडून डायरेक्ट मध्य आशियात जाऊ शकत नाही रस्त्याच्या मार्गानं. चाबहार एक आपल्याला अशी संधी आहे की जिथून आपण मध्य आशियामध्ये शिरकाव करू शकतो. आता या युद्धामुळं इराण अस्थिर होईल. इराणमध्ये सत्ता कुणाची आली तर तो काय आता नवीन पोर्ट कुठले डेव्हलप करावं याच्यावर आत्ता तरी विचार करू शकणार नाही. त्यामुळे या सगळ्या भारताच्या इनिशिएटिव्हला एक निदान काही काळापुरता सेटबॅक बसला आहे.
तर हे सर्वसाधारणपणे याचे शेअर बाजार आपला मोठ्या प्रमाणात आज पडला, तेलाच्या किमती वाढल्या, हे तर परिणाम आहेतच. तर हे साधारण भारतावरचे परिणाम आहेत. पण अधिकृतपणे आपण कुणाची यामध्ये बाजू घेऊ ही शक्यता नाही. म्हणजे आपल्या या आजच्या या चर्चेतनं काही 2-4 मुद्दे स्पष्टपणे पुढे आले. एक म्हणजे अमेरिकेला इराणवर हल्ला करून सत्ता पलट करायचो, बरोबर. पण त्यांना तो सत्ता पलट त्यांना तो करता एका टप्प्यापर्यंत झाला. खमेनी गेल्यामुळे एका टप्प्यापर्यंत झाला, पण हवी ती सत्ता आणणं, हा जो सत्ता पलटाचा आहे ते झालेलं नाही. दुसरं म्हणजे खामेनीच्या राजवटीबाबत राजवट वादग्रस्त असू शकेल, तर आक्षेप असू शकतील, पण तो त्यांचा अंतर्गत आणि इंटरनल तो प्रश्न होता. तो त्यांच्या नागरिकांनी तो सोडून अपेक्षित होता. पण अमेरिकेनं ज्या पद्धतीनं हल्ला केला हा हल्ला समर्थनीय नाही. दुसरा मुद्दा आहे की हा संघर्ष जो आहे हा अमेरिका, इस्रायल, इराण यांच्यापुरता मर्यादित नसता, यात आणखीन देश इन्व्हॉल्व्ह झाले. मुस्लिम राष्ट्र यामुळे इन्व्हॉल्व्ह झाली. 16 मुस्लिम राष्ट्र यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाली. आणि तिसरा मुद्दा असा आहे की याचे जे पडसाद आहेत हे भारतीय अर्थव्यवस्थेपासून पॉलिटिकल रिलेशन्स समीकरणं बदलण्यापर्यंत सगळीकडे होणार. तेव्हा हा जो काय गुंतागुंतीचा विषय आहे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं आमच्या दर्शकांना समजावून सांगितला, त्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू.